कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता ही बटाट्याची चमचमीत रस्सा भाजी, तर अशी ही रसरशीत भाजी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। एक 5-6 जणांना अगदी पोटभर पुरेल इतकी आज आपण हॉटेल किंवा ढाब्यासारखी चमचमीत पुरी भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता मल्टीग्रेन आटापासून तयार केलेली ही कमी तेलकट पुरी सुद्धा बघणार आहोत। असा हा चमचमीत बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। अगदी कमी साहित्यात कमी वेळामध्ये सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभरीचा हा पदार्थ तुम्ही तयार करू शकता। तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा पुरीसाठी आपण पीठ भिजवून घेणार आहोत। त्यासाठी मेजरिंग कपने 2 कप आणि 300 ग्राम प्रमाणात मल्टीग्रेन आटा घेतलेला आहे। मिक्स पिठाची चपातीसाठी किंवा पुरीसाठी पीठ कसं तयार करायचं त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर शेअर केलेली आहे। हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही 2 कप गव्हाचं पीठ इथे वापरू शकता। सेम कपने अर्धा कप रवा घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर साधारणतः 100 ग्राम प्रमाणात। रवा घातल्यामुळे तुमची पुरी बराच वेळ कुरकुरीत आणि अगदी खुसखुशीत कमी तेलकट तयार होते। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। पुरीला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे। सगळी जिन्नस छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता ज्या कपने बाकीची जिन्नस मोजून घेतलेली होती अगदी त्याच कपाने 1 कप साधं पाणी घेतलंय। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचंय आणि चपातीपेक्षा थोडा घट्ट पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। पीठ जितकं घट्ट मळाल तितकं कमी तेलकट पुरी तुमची तयार होते। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, पुरीसाठी शक्यतो आपल्याला घट्ट पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी कमीत कमी तेलकट तुमची पुरी तयार होते। 1 कप संपूर्ण पाणी वापरून असा हा घट्टसर गोळा आपण पिठाचा मळून घेतलाय। आता मल्टीग्रेन आटा घेतल्यामुळे पिठाचा रंग थोडासा तुम्हाला चॉकलेटी सारखा दिसत असेल। तुम्ही गव्हाचं पीठ जर घेतलं तर थोडासा पांढरा दिसेल। तसं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। झाकण लावून 1-10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत। तोवर इथे पुरी बरोबर खाण्यासाठी मस्त रसरशीत बटाट्याची रस्सा भाजी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत। एक 5-6 जणांना ही भाजी अगदी व्यवस्थित पुरते। त्यासाठी 3 मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेत। हातानेच मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण हा कुस्करून घेणार आहोत। असा कुस्करून घेतला ना, एक तर भाजीला टेक्स्चर छान येतं आणि थोडासा गाळ बटाट्याचा झाला की भाजीला थोडासा दाटसरपणा सुद्धा येतो। तुम्ही हॉटेल किंवा ढाब्यामध्ये याच पद्धतीने बटाटा खाल्ला असेल तसा हा संपूर्ण आपण करून घेतलाय। आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की पळीने 1 पळी आपण इथे तेल घेतलेलं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। छान कडकडीत तेल गरम झालं त्यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत। मोहरी छान फुलली, छान तडतडली की अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये साधं जिरं घेतलेलं आहे। 10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। सोबतच